साक्री स्टेट बँक फक्त नोकरदारांसाठीच? होय, हे खरंय. साक्री शहरातील भारतीय स्टेट बँक फक्त नोकरदारांसाठीच आहे. शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग व बेरोजगार यांच्यासाठी सिव्हिल स्कोअरची अट लादून सदर कर्ज प्रकरण वर्षभरानंतर नामंजूर केले जाते. फाईल रिटर्न करण्यासाठी देखील 6 महिने वाट पाहावी लागते. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे कर्ज नामंजूर का केल्याची विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वर्षभराच्या धावपळीनंतर साक्री धुळे कर्जदारांच्या हाती फक्त निराशा येते. साक्री स्टेट बँकेत सर्वसामान्य नागरिकांना देखील कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. केंद्रातून प्रधानमंत्री योजनेतील मुद्रा लोन व महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या नावाने CMGP या योजनेतून बेरोजगारासाठी 1 लाख रुपये पासून तर 50 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यासाठी सरकार जाहिराती करत असते. सदर जाहिराती पाहून तरुण व बेरोजगार वर्ग कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्र हजारो रुपये खर्च करून कागदपत्र व प्रोजेक्ट रिपोर्ट धुळे जिल्हा उद्योग केंद्रात जमा करून उर्वरित कागदपत्रे साक्री स्टेट बँकेत जमा करतो. साक्री स्टेट बँकेतील अधिकारी सदर कर्जाची फाईल धुळे येथील जिल्हा परिषदेसमोर असलेल्या स्टेट बँकेत वरच्या मजल्यावर RACC डिपार्टमेंटमध्ये पाठवली जाते. RACC डिपार्टमेंटमधील आळशी कर्मचारी फाईलवर धूळ जमा होईपर्यंत फाईल बघत सुद्धा नाहीत. बेरोजगार तरुण धुळे येथील RACC डिपार्टमेंटमध्ये जाऊन निराश होऊन येत असतो. तरी देखील तेथील कर्मचारी प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या योजनेकडे दुर्लक्ष करून बेरोजगार तरुणांचे कर्ज नामंजूर केले जाते कारण तुमचे सिव्हिल खराब आहे असे सांगण्यात येते. वर्षभर बँकेच्या चक्रा मारून खिशातील हजारो रुपये खर्च करून देखील कर्ज नामंजूर करण्यात येते. प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री स्टेट बँक व धुळे येथील RACC डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांना माहिती विचारली पाहिजे की सदर योजनेतून बेरोजगार तरुणांच्या हाती रोजगार मिळेल या उद्देशाने देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री योजनेचा प्रचार व प्रसार करत असतात. पण अशा आळशी कर्मचाऱ्यांमुळे तरुणांना व्यवसाय करण्याची संधी मिळत नाही. दरवर्षी साक्री स्टेट बँकेत वरील योजनेतून किती कर्ज वितरण केले आहे याची देखील भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती विचारली पाहिजे अशी प्रतिक्रिया बेरोजगार तरुण वर्गातून केली जाते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री धुळे.